सध्याच्या घडीला सोशल मीडियावरती लोकप्रिय कपल म्हणजेच अविनाश नारकर सर आणि ऐश्वर्या नारकर मॅम, तर त्यांचं मूळ गाव मी तुम्हाला दाखवणार आहे। मी अशोक नारकर, काय अविनाश नारकरांचा मी चुलत भाऊ। हे घर आवाज ते आणि अच्छा 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 माझं गाव आहे भुईबावळा, वरती गगनबावळा आणि खाली खाट उतरले की भुईबावळा। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा का, हेलो एंड वेलकम, वनक्कम। मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। तर मित्र हो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आपली एक सिरीज चालू आहे। सिरीजचं नाव आहे कोकण रत्न, आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील अविनाश नारकर सर आणि ऐश्वर्या नारकर मॅम यांच्या मूळ गावी आज तुम्हाला मी घेऊन जाणार आहे। सध्याच्या घडीला सोशल मीडियावरती लोकप्रिय कपल म्हणजेच अविनाश नारकर सर आणि ऐश्वर्या नारकर मॅम, तर त्यांचं मूळ गाव मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा। गगनबावळाच्या खाली भुईबावळा आहे ना, तिथे त्यांचं गाव आहे। माझी तब्येत बरी आहे, तर सुरू करूया आता सिरीजला। चला निघूया। तर मी आहे माझ्या गावी राजापूर तालुक्यातील, माझा गाव कातळी सागवे। ते आपली बाईक, तर चला चला प्रवासाला सुरुवात करूया। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तर आज मी जात आहे भुईबावळा। कोल्हापूर जाताना गगनबावळा घाट लागते, त्याच्याच खाली भुईबावळा गाव आहे, तिथे जात आहे मी। इथून अगोदर मला खारेपटणला जायचं आहे। 3:30 वाजलेले आहेत। अस्सलाम वालेकुम या अहलल कबूर। आमचा गाव, ही आमच्या गावची शाळा, जिल्हा परिषद शाळा। आता मी आहे कात्रादेवी वाडीला। आता मला आहे ना डोंगर टिटायला जायचं आहे, आणि डोंगर टिटा आहे ना इथून 16 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। हे रोड आहे ना पॅचवर्क झालेला आहे। इथे डोंगर टिटा जायचा रोड आहे ना, ते पॅचवर्क केलेला आहे, तर खूप चांगली गोष्ट आहे। कारण इथे अगोदर खूप खड्डे होते, म्हणजे गाडी चालवायला पण कंटाळा यायचा, एवढे खड्डे होते, आणि आता पूर्णपणे पॅचवर्क केलेलं आहे, त्यासाठी खरंच थँक्यू। पूर्णपणे पॅचवर्क केलेला आहे, रस्त्याचं काम झालेलं आहे, तर आता मजा आली। समजलंच नाही केव्हा आलो, समजलंच नाही। तर हा डोंगर टिटा आहे, इथून आपल्याला राईट जायचं आहे। डोंगर टिटाचा रिक्षा स्टँड ह्या इथे आहे। लेफ्ट गेलो तर रत्नागिरी, स्ट्रेट गेलो तर राजापूर, राईट गेलो तर हातिवले, आणि इथे एक हॉटेल आहे, खूप जुना हॉटेल आहे। इथे माझे वडील नेहमी चाय प्यायचे, मी पण असायचो बरोबर। चला आता इथून हातिवल्याला जायचं आपल्याला। आपण पोचलेलो आहोत हातिवले या इथे। लेफ्टला गेलो तर मुंबई, राईटला गेलो तर पणजी। तर आता आपण मुंबई गोवा हायवे या इथे आलेलो आहोत, आणि इथून आहे ना खारेपटण 13 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर आता आपण खारेपटण या इथे पोचलेलो आहोत। गगनबावळा इथून लेफ्ट आहे, गगनबावळा घाट। इथून स्ट्रेट गेलो तर पणजी, कुडाल, कणकवली, हॉटेल मधुबन, इथून लेफ्ट जायचं आहे आपल्याला। आता हॉटेल मधुबन आहे ना खारेपटण, इथून आपल्याला 12 किलोमीटर जायचं आहे। तर आता मला वाटते की मी कोलपे ह्या इथे पोचलेलो आहे। येस, बच्चे मन के सच्चे। तर कोलपे ह्या इथे पोचलो आहे वाटते मी। इथे मी कॉमेंट्री करायला होतो आतमध्ये ह्या ग्राउंडला। कोलपे उंबरठेमध्ये आहेत ना बकरी खूप आहेत, बघते ना मी, बकरे हे खूप आहेत, आणि आता शाळा सुटलेली आहे। येस, बहुत प्यार। उंबरठे गाव, उंबरठे गावचं मार्केट तुमच्या समोर आहे। संध्याकाळची वेळ आहे, शाळा सुटलेली आहे, आणि दादा आता आपण दाखवणार मस्जिद गौसिया उंबरठे।
हां तिथे पुढे चौक लागेल. हां चौक मधून सरळ गेला ना हा. तुम्ही तिथे वाडी आहे तिथं पुढं एक 10 किलोमीटर होईल बघा. तिथे गेला ना की तिथे नारकरी सगळी तिथं आहेत. तिथे म्हणजे राईट मारू लेफ्ट मारू? तिथे भिवावडी तिथे थांबा तुम्ही. ओके थँक्यू ब्रो. हां ठीक आहे. येस येस. तर कोकणातली माणसं साधी बोळी. येस थँक्यू. तर चला, हा उंबरठे गाव आहे. तर इथून 10 किलोमीटर आहे असा दादा बोलले की इथून 10 किलोमीटर होईल बघा. पुढे एक चौक लागेल, तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. इथून राईट गेलो ना मी तर वैभववाडी, आणि इथून जर लेफ्ट गेलो ना मी तर भुईबावडा. येस. तर इथून गगनबावडा 21 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. या इथे लागून गेलाय पाऊस. ओ ते अविनाश नारकर सर आहेत माहिती आहे, ॲक्टर. त्यांचं गाव कुठे आहे? भुईबावडा. चला आता हे आपल्या बरोबर येत आहेत. पुढे आहे ते गगनबावडा घाट ना. बसलात तुम्ही? कुठे जात आहे? भुईबावडाला. भुईबावडा या इथे हॉटेल अन्नपूर्णा. तर इथून कुठे जायचं, कसं जायचं आहे? हां वा मस्त गाव आहे यार, एक नंबर. पुढे जायचं आहे? आम्हाला इथे उतरा, तुम्हाला ते ह्यांच्याकडे जायचं. होय होय होय. येस येस. ते आले तरी आता नाही असंच त्यांचं घर बघायचं आहे मला. हो. किती पुढे आहे घर? चला पुढे. बघा जुनी घरं आहेत इथे, कौलारू घरं. मंदिर आहे बघा, दत्त मंदिर. आणि हे सर्व घरं आहेत. इथून लेफ्ट, तर इथून आपल्याला लेफ्ट जायचं आहे आतमध्ये. ओय आणखी पुढे. अरे बाबा कच्चा रस्ता आहे. आता आले होते ह्या टायमाला. हो आले होते. कुठे आहे घर? इकडे लेफ्ट साइड. ओके ओके. हा गाव आहे भुईबावडा. कुठलं घर? हा ओके थँक्यू. बाय. काय ते? हे त्यांचं घर. आवाज ते आणि हे. अच्छा अच्छा अच्छा. हे त्यांचं अगोदरचं घर जुनं. म्हणजे मूळ घर. तर तुम्ही हा समोर जे बघताय ना, तर हा त्यांचा मूळ घर आहे, म्हणजे जुना घर आहे. बघा आपण बघू शकतो अशोक निवास. अतिशय छान घर आहे आणि छान पद्धतीने मेंटेन पण ठेवलेलं आहे. आणि हा त्यांचा नवीन घर आहे. हा बघा हा त्यांचा नवीन घर आणि हा जुना घर. आणि आता आपण आहोत भुईबावडा या इथे. सर मी एक सिरीज चालू केली आहे कोकण रत्न म्हणून. जेवढे आपले कोकणातील रत्न आहेत ना, त्यांच्या मूळ गावी जातो मी आणि त्यांचे गाव, त्यांचं घर असं शूट करतो मी. आता मी राजापूर कातळीवरनं आलो आहे. मी अशोक नारकर, काय अविनाश नारकरांचा मी चुलत भाऊ. आमचं गाव भुईबावडा.
तालुका वैभववाडी, गगनबावड्याच्या खाली आमचं गाव आहे. आमच्याकडे सोलकर आलेत अविनाश नारकर यांच्या मूळ गावाची माहिती घेण्यासाठी. हे आमचं घर, त्याच्या बाजूला हे अविनाश नारकर, काय त्याच्या बाजूला आमच्या पंजोबांचं मूळ घर. ओके. तिथं चुलत चुलते अविनाश नारकर आमचे चुलत भाऊ, त्यामुळे चुलते इथं बाजूला. अच्छा, तिथे त्या साईडला हा त्यांचं घर. ओके. तर तुमचं नातं काय त्यांच्याशी? आम्ही त्यांचे चुलत भाऊ. अच्छा, तुमचं नाव काय? अशोक नारकर. अशोक नारकर, चुलत भाऊ. ओके. ते गावी येत असतात काय? गावी सण असेल त्याच वेळेला येतात, किंवा इतर काय लग्न करायचे कार्यक्रम, माझ्या मुलांची लग्न झाले लग्न त्यावेळेला आले होते ना. काय ह्याच्यातून वेळ मिळेल तसं येतात. अच्छा, मला एक सांगा, त्यांच्या लाईफ बद्दल, त्यांच्या स्ट्रगल बद्दल थोडीफार माहिती तुम्ही द्या. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते कसे एंटर झाले, असं काय तुम्हाला थोडीफार माहिती आहे का? फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंटर म्हणजे त्यांचे मोठे बंधू होते ना, काय त्यांनी लहानपणापासून पहिलेच त्यांचं काय बाल शिवाजी व्ही शांतारामनं काढला होता पिक्चर, त्यामुळे त्यांचं सिलेक्शन झालं होतं. ते काहीतरी 5वी-6वीला होते असेल शाळेमध्ये. सुरुवात. ओके, तिथनं सुरुवात झाली. म्हणजे अगोदर नाटकापासून सुरुवात झाली, त्याच्यानंतर मग मूवी मध्ये आले ना? अगोदर नाटकात त्यांना म्हणजे गॉडफादर भेटले ना, मुख्य काम काय. अच्छा. ते मोहन वाघांच्या बरोबर, निळूपोलींच्या बरोबर त्यानं काम केलंय. पहिलंच त्यांनी काम केलं सुदाम लागूंच्या बरोबर, काय. अच्छा. त्यानंतर भालजी पेंडुरकरांच्या बरोबर, भालजी नव्हे तुमचं गंध निशिगंधाचं नाटक केलं. अच्छा, म्हणजे नाटकामध्ये खूप त्यांची भूमिका होती ना. नामवंत जे पूर्वीचे आहेत ना, त्यांच्याबरोबर गाजलेली नाटक आहे. निळूपोलींच्या बरोबर नाटक केलंय ना. मला वाटतं की एका नाटकाला बाळासाहेब ठाकरे पण आले होते, कुठलं तक्षक एक काहीतरी असं नाटक करायचं. अच्छा. ओके. तर ते गावी आले ना, गावी आल्यानंतर कुठे थांबतात? आता तुम्ही सांगितलं की 3 हे जे घर आहेत ना ते येतात, म्हणजे त्या घरी थांबतात ते. ओके. तुम्ही इथेच स्थायिक. ओके. तर अतिशय सुंदर असं गाव आहे, स्वच्छ गाव आहे बघा, तुम्ही बघू शकता. तर किती घर असतील तरी गावात? तरी 300च्या दरम्यान घरात. 300च्या दरम्यान घरात. वाडी आहेत काय? आमची आता ही बाजारपेठ म्हणायची अगोदर वाणेवाडी. अच्छा, वाणेवाडी इथपासून या कोपऱ्यापर्यंत काय सगळे वाणींचीच घर. अच्छा. आणि ह्या इथून कोपरा लागतो ना, इथपर्यंत वाणीच सगळे. अच्छा. तर गावी आल्यानंतर मग आता ते मार्केटला जात असतील, ओके, गावात फिरत असतील, तर त्यांचा कसा स्वभाव आहे? म्हणजे लोकांची स्वभाव कसा आहे त्यांचा? अविनाश नारकर सरांचा, ऐश्वर्या नारकर मॅमचा कसा स्वभाव आहे? लोकांशी कसे वागतात, कसे बोलतात? काय नेहमी कॉमन मॅन सारखं, वेगळं असं काय नाही. कुठल्या एकटाच फिरायला जाणे, मॉर्निंग वॉकला जाणे वगैरे आहे ना, त्याला काय सोबत पाहिजे असं नाही आहे ना, नेहमी सारखं जातो. आता इंस्टाग्राम वरती त्यांनी एक रील बनवलेली, म्हणजे पावसाळ्यात आले होते ना ते रील बनवलेले की माझा गाव भुईबावळा, मी आलोय कोकणात. असं गाव आहे भुईबावळा, वरती गगनबावळा आणि खाली घाट उतरले की भुईबावळा. वरती गगनबावळा, खाली भुईबावळा, माझं गाव. तर पाऊस आलेला आहे बघा, थंडी अफलातून आहे आणि पाऊस आलेला आहे. कोणी विचार पण केलेला नसेल की पाऊस आहे, तर आता लागत आहे बघा. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की मला येताना रोड ओला भेटला, पाऊस होता. इथून दिसतंय ना पूर्ण? हा डोंगर दिसतोय ना, हा, इथून बाहेर गेलात ना, हा हा, एकदम टॉप ते गगनगिरी महाराज. ओके. हा बघा, हा काका, तरी हा किती जुना घर आहे ना? खूप. किती वर्ष झाले असतील? किती? 70 वर्ष. 67 इयर्स. ओके. होय काय? हे खुंटी अगोदरचेच आहेत ना सर्व? ओके. तर हा घर बघा, अतिशय जुना असं घर आहे, खूप छान असं घर आहे बघा. आणि पाऊस लागत आहे. हा पण समोरचं घर आहे ना, ते पण जुनंच घर आहे. आणि बाजूला हे घर दिसतंय ना तुम्हाला, नारकर सर आणि ऐश्वर्या नारकर मॅम यांचं हा घर आहे बघा इथे.
हा वाला जे घर दिसते ना तुम्हाला ते, आणि मग त्याच्या बाजूला घर आहे ना ते पण त्यांचंच घर आहे. म्हणजे बाजूचे हे 1, 2 आणि 3 हे घर आहेत ना, त्यांचीच घर आहेत. तर आपल्या गाडीचा पहिला पाऊस मुबारक मेरी जान. यांचा पण मनापासून आभार की यांना विचारलं मी, फक्त घर विचारलं, फक्त पत्ता विचारला आणि हे मला घराजवळ घेऊन आले. तर ह्यांचा पण मनापासून धन्यवाद. गाव अतिशय छान व सुंदर गाव आहे. भुईबावडा हा गाव आहे. तालुका वैभववाडी आणि जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. तील वैभववाडी तालुक्यामधील भुईबावडा हा गाव आहे. आणि इथून काय वैभववाडी जास्त लांब नाही, कारण मी आता भुईबावडा 12 किलोमीटर आलो है ना. उंबरडेवरून लेफ्ट मारून मी 12 किलोमीटर लेफ्ट आलो. तेच जर मी तिथून राईट मारलं असताना तर वैभववाडी 9 किलोमीटरच्या अंतरावरती होता. तर हा घर आहे ना अविनाश नारकर सर आणि ऐश्वर्या नारकर मॅम यांचा घर आहे. पाठीमागे तुम्ही बघू शकता हा घर आहे. आणि आता सध्या तरी कोण नाही आहेत गावी. तर हाय, आणि माझी तब्येत खूप म्हणजे लोअर बॅक पेन एवढा होत होता ना, बॅकला पूर्ण चमक भरलेली, आणि ते मला खूप म्हणजे अजूनपर्यंत पेन होत होता. म्हणून कुठे जात नव्हतो, कुठे ट्रॅव्हल करत नव्हतो मी. बघा आल्यानंतर पाहुणचार हा खूप छान पद्धतीने आहे. प्रिया बापट मॅम आहे ना, त्यांच्या घरी पण गेलो होतो ना मी, तिथे बुंदीचा लाडू होता. चहा आलेली आहे. धन्यवाद काका. स्ट्रक्चर दाखवतो. घर बघा, मस्त घर आहे. तिचं जुना घर आहे आणि जुना स्ट्रक्चरचं घर आहे, पण छान मेंटेन ठेवलेलं आहे. हे बघून मला खूप आवडलंय. कुठले हे कोट घातलेले हे. अच्छा, त्यांचं नाव काय? अच्छा, सर्व फोटो आहेत ना त्यांच्याच सोबत आम्हाला एकटं राहताना. होय, काही जण आम्हाला विचारतात नाही ते एकटे राहतात, सुटले आहेत ना. अच्छा. तर इथून मी निघत आहे आणि खरंच म्हणजे काल सकाळीच ते मुंबईवरनं आले म्हणून मला इथे भेटले. नशीब चांगला होता आपला. वडील मला अगोदर बोलायचे, माझे अब्बा मला बोलायचे की किक मारो. तर मी फक्त किक मारायचो अगोदर. पूर्वी कसं असायचं माहिती आहे, किकला गाडी स्टार्ट व्हायची. तर आमची गाडी होती पॅशन, हिरो होंडा पॅशन आमची गाडी होती. ती गाडी मी अशी किक मारून स्टार्ट करायचो आणि एक किकमध्ये गाडी मी स्टार्ट करायचो. तर किती म्हणजे आनंद वाटायचा, हा गाडी चालू केली. मग त्याच्यानंतर मी गाडी शिकलो. गाडी शिकल्यानंतर मी म्हणजे छोटंसं पण काम असलं ना माझं, म्हणजे जर समजा आता बुक आणायची आहे मला, तर आमच्या गावामध्ये पण बुक भेटायचे मला, परंतु मी जायचो वाडीवरती जंबारीला. पेन आणायला पण मी वाडीवरती. कोलगेट ब्रश आणायचं ते पण मी वाडीवरती जायचो 3 किलोमीटर, म्हणजे गाडी चालवायला मिळेल ना म्हणून. असा गाडी चालवतात. तर असा करत गाडी शिकलो मी. आणि माझ्या वडिलांनीच मला गाडी शिकवली. जेव्हा माझे 1,500 सबस्क्रायबर होते ना, ते मी जेव्हा रात्री व्हॉइस ओव्हर द्यायचो ना, व्हिडिओला व्हॉइस ओव्हर द्यायचो, रात्रीच मी द्यायचो. बाजूलाच असायचे ते बोलायचे की म्हणजे मेरे लड़के को कामयाबी दो, बहुत मेहनत कर रहा है वो, आज होना चाहिए था. कोई नहीं, अल्लाह ताला उन्हें जन्नतुल फिरदौस में आला से आला दर्जा अता फरमाए, उनकी मगफिरत फरमाए. उनकी दुआ हमेशा मेरे साथ में है. उनकी दुआ हमेशा मेरे साथ रहेगी. उनकी जो गले में चेन थी ना, वो चेन मैं हमेशा मेरे गले में रखता हूँ. कभी शेयर नहीं करता, और शेयर करने जैसा मन हो रहा है मेरे को. तो मेरी माँ बाप की दुआ मुझे बहुत है. बस अल्लाह नजरे बद से बचाए. स्कूल आहे इधर. ये ऊसाची झाडं आहेत. अच्छा, सर्व ऊसाची झाडं आहेत बघा. या टप्प्यापासून चालू होतात ना कोल्हापूरपर्यंत. ओके. चला, आवडला भेटून. यस,
मोसम इथे त्यांचं गाव असेल. मोसम गावाचं नाव पण छान आहे मोसम. चला तर आता आलेलो आहे मी गावी आणि इथून आता घरी जाऊया. 7:30 झालेले आहेत. व्हिडिओ इथेच समाप्त झाली. कशी वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. खुदा हाफिज. मिळते वापिस.